जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत जगभरातल्या 20 ठळक घडामोडींचा आढावा. सुरुवात करूयात वर्ल्ड 20 न्यूजला. सिरियातल्या अलेप्पोमध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता अबू मोहम्मद अल अदनानी मारला गेलाय. अबू अदनानी हा इस्लामिक स्टेटच्या सर्वात जुन्या सहकाऱ्यांपैकी एक. त्याचा मृत्यू अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात की 2 गटातील चकमकीत ठार झाला हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाही. मलेशियाच्या प्रसिद्ध हिंदू मंदिर बटू केव्सवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या 3 दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हिंदू मंदिरासह सार्वजनिक ठिकाणं आणि पोलिसांवरही हल्ला करण्याचा कट या दहशतवाद्यांनी आखला होता. 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान मलेशियन पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केली. सोमालियाची राजधानी मोगादिशू पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरले. सुसाईड कार बॉम्बद्वारे जिहादी संघटनांकडून हा स्फोट करण्यात आला. या स्फोटात 15 नागरिक मृत्युमुखी पडले तर 40 ते 50 जण जखमी झाले. स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सिरियाच्या उत्तर भागात तुर्कीश फौजा आणि कुर्दिश बंडखोरांमध्ये शस्त्रसंधी झाल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं होतं. मात्र हे वृत्त तुर्कीच्या मंत्र्यांनी फेटाळले. तुर्कीचा पाठिंबा असलेल्या बंडखोरांनी कुर्दिश बंडखोरांसोबत तात्पुरतं युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं होतं. मात्र कुर्दिश बंडखोरांविरोधातील कारवाई थांबवण्यात आली नसल्याचं तुर्कीकडून स्पष्ट करण्यात आलं. येमेनमध्ये गेल्या 18 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये आतापर्यंत 10,000हून अधिक जणांचा बळी गेलाय. संयुक्त राष्ट्रसंघानं ही माहिती दिली आहे. इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात शत्रुत्वात येमनचा बळी जात असल्याची टीका होते. मात्र तरीही हिंसाचार थांबलेला नाही. सौदीकडून होणाऱ्या विमान हल्ल्यांमध्ये अनेकदा सामान्य नागरिकांचाच मृत्यू होतोय. त्यामुळे मानवाधिकार संघटनांनी युद्धबंदीचा आग्रह धरलाय. बांगलादेशमध्ये जमाते इस्लामी या संघटनेचा प्रमुख नेता मीर कासिम अलीची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी कासिमनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश सुरेंद्र कुमार सिन्हा यांनी ही शिक्षा कायम ठेवली आहे. बांगलादेशमध्ये 1971च्या मुक्तीसंग्रामात मानवतेविरोधात गुन्हे केल्याचा आरोप अलीवर आहे. त्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल साईटवर पूर्ण बंदी असलेल्या इराणनं घरगुती इंटरनेट सेवा रविवारपासून सुरू केली आहे. या सेवेचं उद्घाटन इराणचे दूरसंचार मंत्री मेहमूद वाईची यांनी केलं. या सेवेमुळे युजर्सना उच्च गुणवत्ता आणि वेगवान स्पीडचं इंटरनेट कनेक्शन कमी किमतीत मिळू शकेल. जर्मनीतल्या म्युनिकमध्ये बलुची नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. बलुचिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे. बलुचिस्तानमध्ये भारतानं केलेल्या मदतीमुळे या नागरिकांनी भारताचे आभार मानले. चीन आणि पाकिस्तानसाठी भारत अमेरिका यांच्यातील संबंध डोकेदुखी ठरतेय. पण दुसरीकडे भारत अमेरिका करार सकारात्मक असल्याचं चीननं म्हटलंय. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि अमेरिकेचे गृहराज्य सचिव जॉन केरी यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. शिवाय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव अश्तोन कर्टर यांनी शास्त्र देवाणघेवाण करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही देशातील करारांवर चीनचं लक्ष आहे. कराचीमध्ये काही दिवस आधी MQMच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या सगळ्या घटनेवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पाकिस्तानातल्या कराचीमध्ये झालेल्या हिंसक प्रदर्शनानंतर सुरक्षा बलानं MQMच्या कार्यकर्त्यांना अटक केली. दरम्यान कराचीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पाकिस्तान करत असलेल्या प्रयत्नांचं समर्थन करत असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी म्हटलंय. पाकिस्ताननं दहशतवादाला मुळासकट संपवावं असं वक्तव्य परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलंय. भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरींसमोर स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं. दिल्लीत त्या बोलत होत्या. अमेरिका आणि भारताच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पाकिस्ताननं जैश ए मोहम्मद आणि डी कंपनीला मुळासकट संपवावं, याशिवाय मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यातल्या दोषींना शिक्षा केल्यानंतरच भारत पाकिस्तानमध्ये चर्चा शक्य असल्याचं त्या म्हणाल्या. डोनाल्ड ट्रम्प हे मेक्सिकोच्या दौऱ्यावर आहेत. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष पेना निएटो यांची ते भेट घेत आहेत. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेलं मेक्सिको भेटीचं निमंत्रण स्वीकारल्याचं ट्रम्प यांनी वॉशिंग्टनच्या रॅलीपूर्वी जाहीर केलं. ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच अमेरिकेत राहणाऱ्या मेक्सिकन लोकांविरोधात भूमिका घेतली. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पुढच्या आठवड्यात आशिया दौऱ्यावर आहेत। त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतला हा अखेरचा आशिया दौरा असेल। एका आठवड्याच्या या दौऱ्यात ओबामा चीन आणि लाओसला भेट देणार आहेत। लाओसला भेट देणारे ते पहिले अमेरिकेचे अध्यक्ष ठरतील। 4 सप्टेंबरला चीनमध्ये होणाऱ्या G20 परिषदेला ओबामा उपस्थित राहणार आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जगभरात पर्युषण पर्वाचं पालन करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात। पर्युषण पर्व हे मनन, विनम्रता आणि प्रायश्चित्तासाठी आहे। हा पवित्र उत्सव आम्हाला एकाच मानवतेत घट्ट होणारी आशा आणि करुणेचं प्रतिबिंबच आहे, असं ते म्हणाले। न्यू जर्सीमध्ये एका ट्रान्झिट अधिकाऱ्यानं रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथला पोलीस व्यक्तीचे प्राण वाचवलेत। रुळावर झोपलेल्या व्यक्तीला व्हिक्टर ओर्टिज नावाच्या पोलीस अधिकाऱ्यानं बाजूला ओढलं आणि त्याचे प्राण वाचवले। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। सेकाकस रेल्वे स्टेशनमध्ये ही घटना घडली। न्यूझीलंडमधल्या कॅन्टरबरी परिसरातल्या एका फार्ममधून 500 गायींची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। ही चोरी कोणी केली याचा पोलीस तपास करतायत। या गायींची चोरी कधीपासून होत होती याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही, मात्र एकाच वेळी गायींची चोरी झाल्याची शक्यता पोलिसांनी नाकारली आहे। चोरी झालेल्या गायींची किंमत जवळपास 3 कोटी 64 लाख रुपये इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। अबुधाबीमध्ये बांधकाम सुरू असताना इमारतीच्या 28व्या मजल्याला आग लागली। यात 13 जण जखमी झालेत। आग लागल्याचं लक्षात येताच इमारतीतल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। या आगीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही। इस्रायल नागरी युद्धाच्या उंबरठ्यावर आहे आणि ही परिस्थिती वेळीच रोखली पाहिजे, असा इशारा इस्रायलची गुप्तचर यंत्रणा असलेल्या मोसादचे माजी प्रमुख तामीर पार्डो यांनी दिलाय। बाहेरच्या शत्रूंपेक्षा इस्रायलच्या नागरी युद्धापासून इस्रायलला धोका असल्याचं मत पार्डो यांनी व्यक्त केलं। श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांची अधिकृत वेबसाईट हॅक केल्याच्या आरोपांवरून काडुगनावा शहरातील एका 17 वर्षीय शाळकरी मुलाला अटक करण्यात आली आहे। राष्ट्रपतींच्या मीडिया विभागाकडून आलेल्या तक्रारीनंतर या मुलाला अटक करण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात गुरुवार आणि शुक्रवारी राष्ट्रपतींची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आली होती। अमेरिकन गेम्समध्ये 100 वर्षाच्या भारतीय महिला धावपटूला सुवर्णपदक मिळाले। भारताच्या मान कौर यांनी अमेरिकन मास्टर्स गेम्समध्ये ही कामगिरी केली आहे। व्हॅन्कुव्हरमध्ये 100 मीटर डॅशची शर्यत मान कौर यांनी 1 मिनिट आणि 21 सेकंदात पूर्ण केली। या स्पर्धेत वयाची 30 ओलांडलेले खेळाडू भाग घेतात, मात्र 100 वर्षांच्या गटात मात्र मान कौर या एकमेव खेळाडू सहभागी झाल्या होत्या। त्यात त्यांनी सुवर्णपदक पटकावलं। मान कौर या धावत असताना तिथे जमलेले प्रेक्षकही त्यांना चीअर करत होते। या होत्या जगभरातल्या 20 ठळक घडामोडी। वर्ल्ड 20 न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।